काल मी एक व्हिडिओ टाकला होता पिठाच्या ऑर्डरचा आणि त्यावर मला इतके भरभरून व्ह्यूज आले आणि कॉमेंट्स आले, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. पण त्यातली काही 4 लोकं जी म्हणतात ना, ती लोकांना थोडा त्रास होता आणि काहींना तर खूप आनंदही होता आणि काहींनी तर मला ब्लेसिंगसुद्धा दिलेले आहेत. त्यासाठी ना खरंच मनापासून धन्यवाद सगळ्यांचे. ज्यांनी माझ्यासाठी वाईट विचार केला त्यांच्यासाठी पण आणि ज्यांनी चांगला विचार केला त्यांच्यासाठी पण. आता इथे तुम्ही विचार करत असाल की ज्यांनी वाईट विचार केला त्यांना पण धन्यवाद का बोलायचं. तर असं आहे ना की माझं मत कसं आहे आणि माझी सवय कशी आहे, जर वाईट विचार ते करतात ते त्यांची बुद्धी आहे, ती माझी बुद्धी नाही. पण त्यांनी वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितला, त्यावर कॉमेंट केला, म्हणजे इतका वेळ माझ्यासाठी दिला ना त्यांनी, मग त्यासाठी धन्यवाद त्यांनासुद्धा मी करते. आणि काहीकांचे असे मेसेजेस होते ना, म्हणजे की कॉमेंट असे करत होते की ताई आम्हाला प्रमाण सांगा. तर बघा, मी प्रमाण तर नाही सांगू शकत, पण मी काय काय ॲड करते त्यामध्ये ते मी तुम्हाला नक्की सांगू शकते. कारण कसं आहे ना, मी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला पहिले पण बोललेली आहे की मी एकाच प्रकारचं पीठ नाही बनवत. मला जशी समोरची व्यक्ती असते की ज्यांना काही प्रॉब्लेम आहे किंवा नाही आहे, मग त्या प्रत्येक हिशोबाने मी असं पीठ बनवत असते आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रमाण इथे नाही सांगू शकत. पण हां, तुम्ही जर मला डायरेक्ट मेसेज करून विचारलं ना की ताई आम्हाला प्रमाण सांगा, आमच्या घरात असं असं त्रास आहे किंवा शुगर आहे, डायबिटीस आहे, तर मी तुमच्यासाठी ते योग्य प्रमाण तुम्हाला सांगून देईल. मग तुम्ही तिथे करू शकतात पीठ. तर इथे मी सकाळी पूर्ण फ्रेश होऊन देवपूजा करून ना आपल्या कामाला लागलेली आहे, म्हणजे की टिफिन बनवायला आणि नाश्ता बनवायला. तर इथे मी एकाच प्रकारचा चिला बनवते आणि तो टिफिनला पण होईल आणि नाश्त्यासाठी पण होऊन जाईल. ते इथे मी 2 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत, एक मका आणि दुसरं बेसन. इथे 2 प्रकारचे पीठ घेऊन मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये आपले बेसिक मसाले, जिरं, अजवाईन, तीळ वगैरे सर्व ॲड केलेलं आहे. आणि मग नंतर पूर्ण एक दुधी होता माझ्याजवळ, तो पूर्ण किसून घेतला, तो ॲड केला आणि भरभरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता ह्यामध्ये ना तुम्हाला पाण्याची कन्सिस्टन्सी ना व्यवस्थित ठेवायची आहे, कारण आपल्याला ना हे जे पीठ आहे ना ते पूर्ण एकदम पातळ पण बनवायचं नाही आहे आणि घट्टही नाही. असं चिला बनेल ना ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. आणि मग इथे मस्त असे छोटे छोटे करून घेतले मी चिला. एकदम मोठं करायचं नाही आहे, कारण हे पलटवायला ना खूप त्रास होतो मग, कारण मका आहे ना, मकाला बाइंडिंग म्हणून आपण इथे बेसन ॲड केलेलं आहे. नाहीतर आपण ना फक्त मका घेऊन ना, म्हणजे त्या पिठाचं चिला असं नाही बनवू शकत. आणि मस्त भाज्या तुम्हाला पाहिजे त्या आवडीच्या भाज्या टाकून ना तुम्ही चिला बनवू शकतात आणि चांगले खरपूस भाजून घ्यायचे. आणि असे बघा, नाश्त्यासाठी बनवा किंवा टिफिनसाठी बनवा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा तरीही चालते. मग इथे मी पटापट नाश्ता वगैरे करून घेतला आणि आज थोडं लेटच चहा प्यायला बसली आणि निवांत इथे चहा पीत बसली. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. बाय.